पालघर जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषद आणि एका नगर पंचायतचं इलेक्शन लागलेलं आहे आणि याच निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट पडली असून भाजपाने एकटा चलोचा नारा दिलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित आता सध्या माझ्यासोबत आहे। सर, नेमकी भाजपाने एकटा चलोची भूमिका ठेवलेली आहे, नेमकी आपली भूमिका काय असेल? खरं म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी ही महायुती जरी असली, परंतु या ठिकाणी आम्ही महायुतीची भूमिका त्या ठिकाणी आम्ही निभावण्याचा प्रयत्न केला। परंतु पालघर जिल्ह्यातील काही BJPचे स्थानिक पुढारी जे आहेत त्यांनी त्यांच्या अतिउत्साहामुळे आणि काही अहमपणामुळे त्या ठिकाणी त्यांनी एकला चोरीची जी भूमिका घेतलेली आहे, परंतु त्यांनी निश्चितच त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांनी उलट त्या ठिकाणी त्याचा परिणाम होणार आहे। या ठिकाणी शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने पक्ष बांधणी केलेली आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या भागाचा आमदार म्हणून मी सुद्धा माझ्या पद्धतीने या पालघर जिल्ह्यामध्ये जी कामं केलेली आहेत आणि निश्चितच मला या ठिकाणी आशा आहे की या डहाणू, जव्हार, वाडा आणि पालघर या नगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। कारण गेल्या 3.5-4 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेने ज्या पद्धतीने या ठिकाणी रचनात्मकदृष्ट्या आणि विकासात्मकदृष्ट्या जे काही कामं केलेली आहे आणि म्हणून सामान्य जनतेचा विश्वास हा शिवसेना शिंदे साहेबांवरती आहे आणि आम्हाला आशा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही निश्चितच आमच्या सहयोगी पक्षापेक्षा आम्हाला यश चांगलं प्राप्त होईल। सर, महायुतीमधून म्हणजे भाजप आणि सेनेची फूट पडल्यामुळं याचा, कारण एकीकडे महाविकास आघाडी एकवटली गेली आणि दुसरीकडे आपली फूट आहे, याचा काही फटका बसू शकतो? हे बघा, महायुतीमध्ये जरी समजा एकलचाराची भूमिका जरी असली, महाविकास आघाडी एकत्र येण्याचे जरी चिन्ह जरी दिसत असले, परंतु शेवटी महायुतीच्या माध्यमातून जी विकासात्मक जी काही कामं झालेली आहे आणि त्यामुळे लोकांचा ओढा हा निश्चितच या ठिकाणी महायुतीच्या सहयोगी पक्षांकडे आहे। निश्चितच हे होते राजेंद्र गावित, पालघरचे आमदार। आणि आम्हा दोघांमध्ये महायुतीमध्ये भाजप सेना जरी वेगवेगळी लढत असली तरी शिवसेनेच्या संघटनात बांधणीमुळं या पालघर जिल्ह्यातल्या 3 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीवरती प्रभात झेंडा फडकवणारच असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।